नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. RRBने महत्त्वाची नोटिफिकेशन अपडेट आणलेली आहे. टेक्निशियन ग्रेड 3 संदर्भातची ही अपडेट असणार आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी 10th प्लस ITI ज्यांचं झालेलं होतं त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं किंवा 12th प्लस PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ घेऊन ज्यांनी 12th पास केलेले होते असे कॅन्डिडेट्सनी इथे ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि यांची एक्झाम डिसेंबरमध्ये आहे. परंतु त्या अगोदर आपला फॉर्म ॲक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे हे पाहणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार आहे आणि तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. तर यामध्ये टेक्निशियन ग्रेड 3 संदर्भातची ही महत्त्वाची नोटिफिकेशन अपडेट आहे. टेक्निशियन ग्रेड 1 साठी तुम्ही चेक केलेलं असणार आहे. याची अपडेट मी मागे तुम्हाला दिलेली होती. तर टेक्निशियन ग्रेड 3 ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांनी भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही तिथे चेक करू शकता. RRBने ईमेल, SMS तुम्हाला पाठवायला चालू केलेला आहे. ज्यांनी देखील टेक्निशियन ग्रेड 3 साठी फॉर्म ॲप्लाय केलेला होता, तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला असेल तर ईमेल किंवा SMS थ्रू तुम्हाला RRB तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करते आणि तुम्हाला सांगण्यात येतं की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे. परंतु जर तुम्हाला ईमेल किंवा SMS आलेला नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस कशा पद्धतीने चेक करणार आहात, तर भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे rrbapply.gov.in ही जी भारतीय रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून इथे तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकणार आहात. हे का महत्त्वाचं आहे, कारण की आपण फॉर्म भरतो आणि त्यानंतर रिलॅक्स होऊन जातो की आम्ही आता डिरेक्टली एक्झामला जाणार, तर असं होत नाही. तर त्याच्या अगोदर आपण ज्या देखील प्रोसिजर आहेत म्हणजे मॉडिफिकेशनच्या वेळी आपण जर आपल्या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर त्या मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यानंतर अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन स्टेटस आल्यानंतर याच्यामध्ये आपला फॉर्म ॲक्सेप्ट झालेला नसेल आणि रिजेक्ट झालेला असेल तर तिथे रिझन देण्यात येतं आणि ते रिझन जर आपल्याला मान्य नसेल किंवा सॅटिस्फाईड नसेल आपण त्या रिझननी, तर आपण तिथे हेल्प डेस्कमध्ये इन्क्वायरी करू शकतो, मदत मागू शकतो आणि आपला फॉर्म ॲक्सेप्ट करण्याची प्रोसिजर करू शकतो. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करणं फार गरजेचं आहे. आणि हे ॲप्लिकेशन स्टेटस कशा पद्धतीने तुम्ही चेक करणार आहात, तर जी देखील भारतीय रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे rrbapply.gov.in या भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लायवर क्लिक करणार आहात. यानंतर तुमच्यासमोर ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट अशा पद्धतीचं ऑप्शन येईल. याच्यावर तुम्ही क्लिक करणार आहात कारण की इथे तुम्हाला अकाउंट पुन्हा क्रिएट करायचं नाही आहे. ऑलरेडी तुमच्याकडे अकाउंट आहे. इथे फक्त तुम्हाला साइन इन करायचं आहे कारण की फॉर्म भरत असताना तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलं होतं आणि याच्यामध्येच तुम्ही सर्व डिटेल्स आता माहिती चेक करणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला साइन इन टू युअर अकाउंट अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस फिलअप करणार आहात. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि आय एम नॉट अ रोबोट यामध्ये क्लिक करून तुम्ही लॉग इन करणार आहात. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला जे देखील तुम्ही RRBसाठी फॉर्म ॲप्लाय केलेले होते म्हणजे ज्या देखील पोस्टसाठी RPF असू द्या, टेक्निशियन असू द्या किंवा NTPCचे फॉर्म असू द्या, याच्यासाठी जर तुम्ही ॲप्लाय केलेलं आहे तर सर्व पोस्टची नावे इथे तुम्हाला येतील आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला रकान्यामध्ये ॲप्लिकेशन हिस्ट्री असा ऑप्शन दिसेल. तर या ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्येच तुम्ही चेक करणार आहात तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस. तर टेक्निशियन ग्रेड 3 इथे पोस्टचं नाव दिसेल आणि याच्यासमोर तुम्हाला ॲप्लिकेशन हिस्ट्री दिसेल. जर इथे डॅश असेल तर घाबरून जायचं कारण नाही. म्हणजे ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये जर इथे लिहिलेलं नसेल ॲक्सेप्ट, रिजेक्ट काही लिहिलेलं नसेल, फक्त डॅश असेल तर मात्र तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे ईमेल, SMS थ्रू तुम्हाला RRB तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट आहे किंवा नाही, हे सर्व माहिती तुम्हाला येणार आहे. आणि जर इथे 3 प्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येते, तर ती कोणत्या 3 प्रकारे तुम्हाला इथे माहिती देण्यात येते ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे.
इथे ऑप्शन्स येतात. प्रोव्हिजनली ॲक्सेप्ट असं लिहिलेलं असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट आहे. तुम्हाला म्हणजे तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे. तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे. म्हणजे एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुम्ही ॲडमिट कार्ड घेऊ शकता आणि एक्झामला जाऊ शकता. त्यानंतर प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड विथ कंडिशन्स अशा प्रकारचा ऑप्शन जर असेल तर काही कंडिशन्स ठेवून तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला इथे देखील ॲडमिट कार्ड मिळणार आहे. जेव्हा देखील एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुमची लिंक ॲक्टिवेट होती तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तुमचं ॲडमिट कार्ड आणि एक्झामला जाऊ शकता. परंतु जर रिजेक्टेड म्हणून असेल अलॉंग विथ रिझन्स फॉर रिजेक्शन्स आणि तिथे रिजेक्शन्स चे रिझन देखील दिलेले असतील तर मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट आहे असं समजा आणि तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार नाही आहे. परंतु इथे तुम्ही हेल्प डेस्कमध्ये जाऊन तुम्ही तिथे मदत मागू शकता आणि तुमचं फॉर्म करेक्शन म्हणजे फॉर्म ॲक्सेप्ट करण्यासाठीची प्रोसिजर करू शकता. जर तुम्हाला हे रिझन्स मान्य नसतील तरच आणि जर RRBला म्हणजे तुम्ही जे देखील रिझन्स म्हणजे काय जे चौकशी करणार आहात त्या थ्रू जर RRBने मान्य केल्या तुमच्या कंडिशन्स तरच तुम्हाला हेल्प डेस्कमध्ये मदत मिळणार आहे आणि तरच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होण्याची तुमची प्रोसिजर कंप्लीट करून तुम्हाला ॲडमिट कार्ड तुम्हाला एक्झामच्या अगोदर मिळणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्निशियन ग्रेड 3 संदर्भात जे देखील ॲप्लिकेशन स्टेटस अपडेट झालेलं होतं या संदर्भात पूर्णपणे माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. टेक्निशियन ग्रेड 3 ज्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.